सगळे मंत्री आका आहेत असं माजी आमदार बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। पैसे कमवण्यासाठीच मंत्रिपद घेतात असं देखील ते बोलले। शेतकरी नेते बच्चू कडूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली। सगळे मंत्री आका आहेत, पैसे कमवण्यासाठीच मंत्रिपद घेतात, तर देवेंद्र फडणवीस मोठे आका आहेत असं बच्चू कडू म्हणाले। जिले पर तुम बेचेंगे तो हमको क्या मिलेगा, तो फिर इकट्ठा होके बेचो। सगळे आका आहे, सगळे मंत्री अर्धे अधिक मंत्री आका आहे त्या खात्याचे। ते फक्त पैसे कमवालेच ते मंत्रिपद घेतात, दुसरं काही नाही। सगळ्यांचे आका कोण आहेत? तेच आपले देवेंद्रजी, ते मोठे आका। प्रहार संघटनेचे बच्चू कडू काय म्हटलेत आपण ऐकलं। मात्र आपण आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेले आहेत भाजपचे नेते प्रवीण दरेकर। दरेकरजी, बच्चू कडूंनी म्हटलेलं की फडणवीसच मोठे आका आहेत आणि पैसे कमवण्यासाठीच मंत्रिपद घेतली जातात। आपण कडू काय बोलले ते तुम्हाला मी पहिलं ऐकवतो। जिले पर तुम बेचेंगे तो हमको क्या मिलेगा, तो फिर इकट्ठा होके बेचो। सगळे आका आहे, सगळे मंत्री अर्धे अधिक मंत्री आका आहे त्या खात्याचे। ते फक्त पैसे कमवालेच ते मंत्रिपद घेतात, दुसरं काही नाही। सगळ्यांचे आका कोण आहेत? तेच आपले देवेंद्रजी, ते मोठे आका। दरेकरजी, बच्चू कडू काय बोलले ते तुम्ही ऐकलं असेल, तुमची प्रतिक्रिया काय? मला वाटतं बच्चू कडू हे वैफल्यग्रस्त झाले आहे, कारण त्यांची आमदारकी गेली, राज्याचे मोठे नेते स्वतःला समजत होते आणि त्याच्यामुळे आता थोडेसे झालेले। आणि मग अशा वेळेला असं वाकडं तिकडे काय बोललं नाही तर त्या ठिकाणी मीडियात येणार नाही, त्याची पण दखल कोण त्या ठिकाणी घेणार नाही। माझं आव्हान आहे बच्चू कडू यांना की देवेंद्र फडणवीस साहेब आकासारखं कृत्य त्यांनी सिद्ध करावं, अन्यथा त्या ठिकाणी महाराष्ट्राची माफी मागावी, कारण ते महाराष्ट्राचं नेतृत्व करतात। उचलली जीभ लावली टाळ्याला, अशा प्रकारचा बच्चू कडूंचा स्वभाव आहे। परंतु त्यांनी आमच्या नेतृत्वाला अशा प्रकारे जर दुष्णाव देण्याचा प्रयत्न केला तर बच्चू कडूला पण त्या ठिकाणी त्याचं वस्त्रहरण करायला आम्हाला वेळ लागणार नाही। त्यांनी आपल्या अवकातीत राहावं। त्यांनी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या चारित्र्यावर किंवा मुख्यमंत्र्यांचं जे काही प्रतिष्ठा आहे, प्रतिष्ठा आहे, त्याला धक्का लावण्याचा प्रयत्न तुमच्यात हिंमत, तर अशी 2-4 गोष्टी समोर आणाव्या की त्या तुम्ही उपमा देताय अक्काची, आणि त्याच्या मंत्र्यांच्या बाबतीत पण बोलत असताना आपण सिद्ध करा ना। केवळ त्या ठिकाणी पोपटपंच करून चालणार नाही। आपल्याला जे वाटतं, आपण नेते आहात ना, चळवळीतले नेते आहात ना, आपण विषय घ्या, त्या विषय नेटाच आणि कसाच लावा। परंतु मला वाटतं ते फ्रस्ट्रेट झाले, ते याच्या पलीकडे काही नाही। निश्चितच दरेकरजी, तुमचा मुद्दा लक्षात आला। बच्चू कडू हे निराश झालेले आहेत, वैफल्यग्रस्तातून ते वक्तव्य करतात असं भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी म्हटलेलं आहे। पैसे कमवण्यासाठीच मंत्रिपद घेतात असा गंभीर आरोप प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडूंनी केलेला आणि देवेंद्र फडणवीस मोठे आका आहेत असंही बच्चू कडू बोललेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।